नको सेववन नको सांडू अन्न नको सेववन चिंती नारायण सर्वभोगी मातेची आखांदी बाळणे शेण भावना त्या भिन्न मुंडावया नको गुंपू भोगी नको पडू त्यागी नको गुंपू भोगी नको पडू त्यागी लावणी सरे अंगी देवाची मातेची आखांदी बाळणी शीण भावना त्या भिन्न मुंडावया तुका म्हणे नको पुसो वेळोवेळा तुका म्हणे नको पुसो वेळोवेळा उपदेश वेगळा उरला नाही मातेची आखांदी बाळणे निशीन भावना त्या भिन्न मुंडावया ओम नमो ज्ञानेश्वराय 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 करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो तुमचा अनुग्रह लाध करुणा करा या दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चरा ओम नमो ज्ञानेश्वराय करुणा करा या दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी होता कृपा तुमची पशु बोले वेद निर्जीव झाली भिंत महिमा गाद नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता वंदुरंग भूमिका कीर्तनी उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखातया माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई टाळी वाजवा भजन करा जय जय विठोबा रखुमाई 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 कुंडली कवरदे ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान
नको सांडू अन्न, नको सांडू अन्न, नको सेवू वण, चिंती नारायण सर्वभोगी. मातेची खांदी बाळनिणी क्षीण भावना त्या भिन्न मुंडावया. अखिल कोट ब्रह्मांड नायक देशिग्राय दिया निधी अकारण करुणा वरुणालय रुक्मिणी प्राणसंजीवन जगदाधार. पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडके भक्त देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराज आजच्या अभंगातून परमार्थाचा स्वतःचा अनुभव प्रतीतीतून प्रकट करतात. अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी सालाबाद प्रमाणे सुरू असणारा आपल्या या निंबोळी गावातील अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहाची आजची ही दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा तुम्हा सर्वांच्या प्रेमाच्या आमंत्रणापोटी माझ्या पदरी पडली. खरं तर माझा अधिकार नाही आहे, मी मोठा नाही आहे. मी ज्या परंपरेतून आलेलो आहे ती परंपरा मोठी आहे. मी फक्त निमित्त मात्र इथं उभा आहे आणि त्या संबंधानं आजच्या दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा ही माझ्या पदरी पडली. हे माझं भाग्य आहे. खूप लांबचा प्रवास झालेला आहे. 18 तासाच्या प्रवासानंतर मी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलो आहे. मोठ्या प्रेमानं तुम्ही या धर्ममंडपामध्ये कीर्तन श्रवणाकरता उपस्थित आहात. उर्वरित वेळेमध्ये आपल्याला अभंगाचं चिंतन अतिशय गोड पद्धतीनं करायचं आहे. मी तुम्हाला सूचना करेन, सगळ्यांनी ताट बसा. काळजी करू नका. शाळा कितीला जरी भरली तरी सुटणार 5लाच. फार बोलणार नाही, थोडंच बोलणार आहे. फक्त तुम्ही जीवाचं कान करून ऐका. काही करावं लागत नाही. तैसा मनाचा मारून करिता आणि इंद्रिया दुःख न देता मोक्ष आलासे आईता. कीर्तन म्हणजे उघड समाधी आहे. अगदी जीवाचं कान करून ऐकावं आणि त्या ब्रह्मानंदाचा आपण अनुभव घ्यावा. हातानं टाळी वाजवा आणि भजन करा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. कुंडली कवर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. अभंग तुकोबारायांचा आहे आणि या अभंगातून तुकोबारायांनी परमार्थ मार्गाची जी प्रचिती आहे ती स्वानुभवानं तुकोबाराय सांगतायत. उपदेश करण्याकरता अधिकार असावा लागतो. कोणी कोणालाही उपदेश करू नये. त्याच्याकरता काय लागतो? अधिकार लागतो. आणि परमार्थ हा अधिकाराचा आहे. तुम्ही म्हणाल महाराज सुरुवातच तुम्ही अधिकारापासून केलेली आहे. अधिकार म्हणजे तरी नेमकं काय? पोहण्याचा आनंद कुणाला? ज्याला पोहता येतं त्याला. ज्ञानेश्वरी सगळेच वाचतात. आपल्याकडे पारायण आहे, सगळे बसले असतील. परंतु ज्ञानेश्वरीचा आनंद कोणाला आहे? ज्याच्यावरती ज्ञानोबारायांची कृपा झाली त्याला.
उघडून सगळेच बसतात. पण नामदेवराय जसं म्हणतात, एक तरी बोवी अनुभव असा विरळ आहे. ज्ञानेश्वरीचा अधिकारी कोण असा जर तुम्हाला प्रश्न पडला तर त्याचं उत्तर ज्ञानोबराय स्वतः देत आहेत. परमार्थाचा अधिकारी कोण, कीर्तनाचा अधिकारी कोण, ग्रंथाचा अधिकारी कोण, सुमणू शुद्धमती अनिंदकू अनन्यगती, हे अधिकार सांगितलेले आहेत. जो श्रोता आहे तो कसा असावा, सुमणू असावा. त्याचं मन कसं असावं, शुद्ध असावं. कीर्तन ऐकताय ना तुम्ही, आपण परमार्थ करतोय. परमार्थ करत असताना आपलं मन कसं असावं अगोदर, त्याला तुम्ही चित्तही म्हणू शकता. तुकोबारायांची अंतकरणातली अवस्था आहे. नाही चित्त शुद्धी स्थिर पाया पाशे बुद्धी, स्थिर पाया पाशे बुद्धी, स्थिर पाया पाशे बुद्धी. नाही चित्त शुद्धे स्थिर पाया पाशे बुद्धे, स्थिर पाया पाशे बुद्धे, स्थिर पाया पाशे बुद्धे. नाही चित्त शुद्धी स्थिर पाया पाशी बुद्धी, परितो आपुलिया सत्ते मज करावे सरते. चित्त कसं असावं, शुद्ध असावं. कशा करता कीर्तनाला यावं. तुम्हाला प्रश्न पडला असेल, गावात बरीच मंडळी असतात, काही तार्किक असतात, काही विश्वासू असतात, काही श्रद्धावान असतात. एक सांगू का, पहिल्याच्या काळामध्ये लोकांकडे पैसा कमी होता, पैसा कमी होता, पण विश्वास हा काय होता, जास्त होता. पैसा कमी होता पण श्रद्धा जास्त होती. पैसा कमी होता पण विश्वास जास्त होता. आता उलट आहे, आता पैसा झालाय जास्त, माणसाचा माणसावरती विश्वास राहिला. पुढं सांगू का, माणसाचा देवावरतीही आणि माणसाचा संतांवरतीही विश्वास. का विश्वास नाही, त्याचं कारण पैसा, पैसा जास्त झाला म्हणून. पूर्वीचा काळ होता, पैसा कमी होता, घरं छोटी होती. लक्षात आलं का? घरं छोटी असली तरी माणसांची मनं मोठी होती. आता काय झालंय सांगू का, आता घरं मोठी झाली आहेत पण माणसाचं मन मात्र कसं झालंय, कोटीचा बंगला आहे पण घरामध्ये सोबतीला कुत्र्याशिवाय कोणीच नाही. मन, कीर्तन बारीक आहे का? घर माणसाचं मोठं असो नसो, माणसाचं मन कसं असावं, मन मोठं असावं. याचाच अर्थ माणसाचं मन कसं असावं, शुद्ध असावं. तुम्हाला परमार्थाचा अधिकारी व्हायचं आहे, भगवंताच्या प्राप्तीपर्यंत जायचं आहे. काय असावं, पहिल्यांदा मन. कीर्तन कशा करता, एक लक्षात घ्या. गावामध्ये सप्ताह कशा करता, कीर्तन कशा करता, ज्ञानेश्वरीचं पारायण कशा करता, उत्तर एकच आहे, मन शुद्ध होण्याकरता. काय संसारामध्ये माणसाला कमी आहे, सगळं संसारामध्ये माणसाला मिळतं. काय नाही अशातला भाग नाही. संसारामध्ये माणसाकडे सगळं आहे पण समाधान नाही आहे. विचारतो तुम्हाला प्रश्न, वाघिणीचं जर दूध काढायचं असेल तर भांड कशाचं पाहिजे, सोन्याचं पाहिजे. कोणी तुमच्यातलं म्हणाल, महाराज जर्मनचं घेऊन गेलं तर काय होतंय. ऐका, त्या वाघिणीच्या दुधामध्ये एवढं सामर्थ्य असतं की सोन्या व्यतिरिक्त दुसरं कोणतंही भांड तिथं घेऊन गेला ना तर त्या वाघिणीच्या दुधामध्ये एवढं सामर्थ्य आहे, दुसरं कुठलंही भांड घेऊन गेला की तिथं काय पडतात, त्या भांड्याला छिद्र पडतात. जसं वाघिणीचं दूध काढायला बाकीची भांडी शोभत नाही, तिथं फक्त एकच भांड शोभतं, सोन्याचं. तसं कीर्तन लक्ष देऊ नये का, सुख समाधान
आणि आनंद हे तीन शब्द संसारामध्ये शोभत नाहीत. बघावं प्रत्येकानं आपल्याकडे. जन्माला आल्यानंतर पोराचं नाव समाधान ठेवतात, पण ते पोरग समाधान देईल का नाही सांगता येत. लोक घरं बांधतात, घराला नाव ठेवतात आनंदी, आनंद वाचतो. घराला नाव असतं समाधान, पण घरामध्ये समाधान आहे का? सगळं काही आहे, पैसा आहे, सर्व साधन आहेत, सगळं आहे, काय नाही. कीर्तनाला यायचं कशा करता? समाधाना करता. पुढं नेतो कीर्तन. एका मुख्यमंत्र्यांनी एका कीर्तनकारांना प्रश्न विचारला. विचारणारे अधिकारी होते, उत्तर देणारी अधिकारी होते. म्हणायला लागले, आज समाजामध्ये कीर्तनाची गरज काय? असं म्हणाल्यानंतर महाराजांनी प्रश्न ऐकून घेतला आणि त्या प्रश्नाला उत्तर दिलं. म्हणायला लागले, तुम्ही विचारलेला प्रश्न बरोबर आहे. आज समाजामध्ये कीर्तनाची गरज काय असं म्हणल्यानंतर त्या महाराजांनी मुख्यमंत्र्यांना उत्तर दिलं. म्हणायला लागले, मुख्यमंत्री साहेब, शरीर बिघडल्यानंतर त्या बिघडलेल्या शरीराला बरं करण्याकरता समाजामध्ये जशी दवाखान्याची गरज आहे, तसं माणसाचं मन बिघडलं, माणसाचे विचार बिघडले की त्या बिघडलेल्या विचाराला बरं करण्याकरता समाजामध्ये फक्त आणि फक्त कीर्तनाचीच गरज आहे. दुसरं तिथं काही माध्यम चालत नाही. कशा करता कीर्तन? बघा, शरीर बिघडलं, कुठं जाता? शरीर बिघडल्यानंतर दवाखान्यामध्ये जाता, पण मन बिघडल्यानंतर कुठं जावं? मन बिघडलंय, या. एक सांगू का, गावामध्ये एवढी माणसं असतात, तरी आता दुसरा दिवस आहे, मंडप बऱ्यापैकी भरलेला आहे. उद्या मंडप भरेल मला विश्वास आहे. सगळे अधिकार संपन्न श्रोतृ वगैरे वर्ग आहेत. मंदिराच्या शेजारी घर आहे म्हणून सगळेजणच ऐकायला येतील अशातला भाग. येण्याकरता सुद्धा काय असावं लागतो माणूस? मी नेहमी सांगत असतो, अंगामध्ये ताप असला की ते महाप्रसादाला येत नाही. ओढून आणलं तरी येत नाही. त्याचं कारण आहे, ज्ञानोबारायांनी त्याचं उत्तर दिलं. का ज्वरे विटाळले मुख, ते दुधा ते म्हणे कडोविक. ताप आलेल्या माणसाच्या तोंडाला काय नसते? चव नसते. त्याला अमृतासारखं गोड दूध जरी प्यायला दिलं तरी सुद्धा त्याला ते काय लागतं? कडू लागतं. कारण अंगात काय आहे? महाप्रसादाला येत नाही कारण अंगामध्ये ताप आहे. तसं कीर्तनाला येत नाही कारण अंगामध्ये पाप आहे. ताप असला की महाप्रसादाला येत नाही, आणि पाप असलं की जरी त्यातून एखादा अंगात पाप असलेला जरी आला तरी जोपर्यंत पाप आहे तोपर्यंत त्याला ते कीर्तन ऐकू देत. ते कीर्तनात येतं आणि कीर्तनात येऊन झोपतं, आणि कीर्तन झाल्यानंतर बोवालाच विचारतं कुठला अभंग होता. म्हणून 9 ते 11ची वेळ आहे. महत्त्वाचं आहे, ऐका. सावध व्हा. परमार्थ हा सावध होऊनच करावा. तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड ऐका. सावध जोपर्यंत होत नाही तोपर्यंत परमार्थ. तुकोबारांनी विचारलं, सावध झालो 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 सावध झालो. सासूला कसं आवडतं, सासऱ्याला काय आवडतं, नवऱ्याला काय आवडतं, दिराला काय आवडतं, काय महिला मंडळी नवीन सुनाला माहिती. मग ती काय करते? नवीन आहे मग कोणाला गोड गोड आवडतं त्याला तिखट देते,
ज्याला तिखट आवडते त्याला गोड देते. कोणाला काय आवडतं हे कळण्याकरता जसं सोनाला वेळ लागतो तसं काय आहे, मला काय पाहिजे हे कळण्याकरता. पण आता महाराजांना कळालं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा. टाळी वाजवा, भजन करा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. काय सांगत होतो मी? कुठपर्यंत आला होता विषय आपला? ऐकताय ना तुम्ही सगळे कीर्तन? सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरणा. पळून या गेली झोप आणि होते पाप. आपण कुठपर्यंत होतो? अंगात पाप असलं की कीर्तनाला येत. जरी आला, थोडं जरी पाप असलं तरी कीर्तनात जरी आला तरी झोपल्याशिवाय. एक सांगू का, माणसाचं पाप काय असतं? का निदैवाचे परिवरी लोया रुतलिया सहस्त्रवरी, ते तर बैसोणी उपवासुरी का दरिद्रीजी. आंधळा चाललेला आणि रस्त्यानं जात असताना प्रकार असा झाला. सोन्यानं भरलेला हंडा काय झाला, पायानं लाथाडला. जवळ धन आहे पण कळत दिसत आपली अवस्थाही तशीच आहे. जवळ आहे पण कळत नाही. त्याचं कारण चित्त शुद्ध. जवळ आहे तैसा हृदयामध्ये मी वाईट. याचं वाटतं देवानंच दिलेल्या तोंडातून माणसं देव नाही म्हणतात. देवानंच दिलेल्या तोंडातून माणसं देव, हा किती मूर्खपणा आहे. ज्ञानोबांना विचारलं, महाराज जगामध्ये माणसं नास्तिक आहेत का हो? ज्ञानोबा म्हणले नाही. देखा मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. भजन करत नाही असा माणूस नाही. फक्त प्रत्येकाचं भजन वेगळी वेगळी आहेत एवढाच प्रकार आहे. कोणी देवासाठी भजन करतं, कुणी भगवंताचं भजन करतं, कुणी संसाराचं भजन करतं. काय आहे भजन? भजन ते भजनच आहे. फक्त काय झालेलं आहे, आपलं अधिष्ठान वेगळं वेगळं आहे एवढंच आहे. ज्ञानोबऱ्यांनी सांगा, अरे पळापळ तुम्ही करता, सायासे करीशी प्रपंच दिननिशी. संसारा करता पळता पण परमार्था करता. कळावं म्हणून तुम्हाला सांगतो, संसार किती जरी उघड्या डोळ्यानं करत असला पण जोपर्यंत ज्ञानेश्वरी वाचत नाही तोपर्यंत डोळे असून तो आंधळा आहे. काय सांगितलं मी? डोळे आहेत पण त्या डोळ्याचा उपयोग फक्त संसारासाठी आहे. कधी मंदिरामध्ये येत नाही, भगवंताचं दर्शन घेत नाही, कधी या डोळ्याने भगवंताला बघितलं नाही, कधी या डोळ्यानं ज्ञानेश्वरी वाचावी अशी डोळे असून सुद्धा तो कसा आहे? आंधळा आहे. चला, संसाराकरता पळापळ करतोय. अहो किती जरी उड्या संसारामध्ये मारत असला, जोपर्यंत वारीला जात नाही तोपर्यंत पाय असून तो कसा आहे? पाय असून पांगळा आहे. हात आहेत. संसाराकरता माणूस कष्ट करत असतो पण कीर्तनामध्ये बसल्यानंतर हाताने टाळी वाजवावी अशी वाटत नाही. हात असून तो कसा आहे? दिलेत इंद्रिय कशा करता दिली आहेत? जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीण चिंतन, जगत जीवन नारायण. चला, कशा करता आपण कीर्तनाला येतो, कशा करता यायचं हे सांगत होतो. एकाच गोष्टी करता, चित्त शुद्ध होण्याकरता. सप्ताह याच्या करताच. माझा विषय लक्षात घ्या. शरीर बिघडल्यानंतर दवाखान्यामध्ये जाता की नाही? मग मन बिघडल्यानंतर कीर्तनामध्ये यायला नको? शरीरामध्ये ताप वाढला दवाखान्यामध्ये जाता, मग मनामध्ये पाप वाढल्यानंतर कीर्तनाला का येऊ नये? या.
सगळ्यांना बोलवलं, या रे लहान थोर, याती भलते नारी नर, न करावा विचार न लगे चिंता कवणाची. ताप वाढल्यानंतर दवाखान्यामध्ये जाता, पाप वाढल्यानंतर कीर्तनाला या. अहो इथं आल्यानंतर काय होणार नाही. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. जाणोनी संसार बैसलो अंगणी, जाणोनी संसार बैसलो अंगणी अंगणी. आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो शुद्ध झालो. आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो. संसाराचे अंगी अवघीचा व्यसने, संसाराच्या अंगी अवघीचा व्यसने. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. परमार्थ हा शुद्ध होण्याकरता. काय करत नाहीत माणसं शुद्ध होण्याकरता? अनेक मार्ग आहेत. काही तीर्थयात्रेला जातात, तीर्थाच्या ठिकाणी जातात. कशा करता? शुद्ध होण्याकरता. पण तीर्थाच्या ठिकाणी तरी जाऊन काय करतात? बरीच माणसं काशीला जातात, बऱ्याच ठिकाणी जातात. ऐकायला बसलाय, तरुण मुलं असतील त्याने ऐकावं. ज्याच्या घरामध्ये आई आहे, ज्याच्या घरामध्ये बाप आहे, त्यानं कोणत्याही तीर्थाला जाण्याची गरज नाही. आईच तुमची रुक्मिणी आणि तुमचा बाप हाच तुमचा विठ्ठल आहे. माता पिता केवळ काशी तेणे. घरातलं काय सांगू का तुम्हाला, एक लक्षात घ्या. जन्म देणारी आई कळत नाही, जन्म देणारा बाप, जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत आई कळत नाही. बाप जिवंत आहे तोपर्यंत बाप. सांगू का, आईला कळण्याकरता, बापाला कळण्याकरता आईला मरावं लागतं आणि बापाला पण गेल्यानंतरच कळतं. एक सांगू का, जन्म दिलेली आई कळत नसेल, जन्म देणारा बाप कळत नसेल, तर देव काय कळेल हो? म्हणून लक्षात घ्या, ज्ञानोबरायांनी त्याच्यावरती अगदी स्पष्ट सांगितलं. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते चित्त नाही नामी तरी ते व्यत. चित्त नाही नामी तरी ते व्यत. चित्त नाही नामी. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. टाळी वाजवा, खाली बसले टाळी वाजवा. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी.
हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे. हो, शुद्ध होण्याकरता माणसं काय काय करत नाहीत. तीर्थयात्रेला जातात, अजून कुठं जातात, गंगेला जातात. कुंभमेळा झाला प्रयागराजला, गंगेचं स्नान करण्याकरता सगळे जात होते. गंगेमध्ये गेल्यानंतर काय होतं, पाप अर्थात जातं. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती भंगा. गंगेमध्ये गेला, गंगेमध्ये शरीर बुडवलं, शरीराचं पाप. पण गंमत अशी होते, गंगेमध्ये गेल्यानंतर शरीर बुडवतो पण मन मात्र वरच राहतं. लक्षात आलं का? गंगेमध्ये गेला, शरीर बुडतं पण मन बुडत. मग त्या मनाला त्या गंगेमध्ये मन बुडत नाही, मग त्या मनाला या कीर्तनाच्या गंगेमध्ये बुडवावं आणि उद्धार करावा. अहो ती गंगा तिकडं आहे, लांब आहे, तिथं प्रत्येकाला जाता येत. पण ज्ञानोबा तुकोबऱ्यांनी ही कीर्तनाची गंगा आमच्या तुमच्या दारापर्यंत आणली, हे आमचं तुमचं किती भाग्य आहे. कोणी यावं, गावागावामध्ये आहे. गंगेमध्ये जरी गेला तरी शरीर बुडतं, शरीराचं पाप जाईल. एक सांगू का, माणसं शरीरानं जेवढं पाप करत नाहीत त्याही पेक्षा 100 पटीनं जास्त पाप हे म्हणून शरीराच्या पापाला घाबरू नका. घाबरायचं असेल तर माणसानं मनानं केलेल्या मन जाणी पापा. तुका म्हणे आपण केलेलं पाप हे कोणाला माहिती असतं. आता CCTV कॅमेरा आले हो, CCTV कॅमेरा आता आले. मग बोर्ड लावलं असतो, सावधान तुम्ही CCTV कॅमेऱ्याच्या कक्षेत आहात. मग माणसं काय करतात, दचकतात, सावधगिरीनं वागतात. बाबा कॅमेरा चालू आहे, पण आपल्या मनाचा कॅमेरा हा आलाय विषय म्हणून सांगतो. परमार्थ मार्गामध्ये जर तुम्हाला पुढं 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 जायचं असेल तर एक लक्षात घ्या, केलेलं पुण्य पुरून ठेवा आणि पाप जगाला सांगा. ऐकताय ना कीर्तन? पुण्य पुण्य झाकून ठेवा आणि पाप पण आपण उलट करतो. आपण काय करतो, आपण पाप पुरून ठेवतो आणि पुण्य मंदिराला एक फॅन देतंय आणि म्हणताना काय म्हणतंय, तिन्ही पंख्यावरती माझं नाव लिहा. कशा करता सांगतोय तुम्हाला. परमार्थामध्ये तुम्हाला पुढं जायचं आहे ना, काय करा, पुण्य झाकून ठेवा आणि पाप. तुकोबऱ्याने विचारलं, महाराज तुम्ही काय केलं? अहो महाराज लपवत गाथा हा गाथाच आहे. मी तव अनाथ अपराधी कर्महीन मती मंद बुद्धी तुझ म्या आठविले नाही कधी वाचे कृपानिधी नाही ऐकिले गाईल. हे तुकोबऱ्याने सांगावं. अजून सांगू का, जे सांगावं ते माणसाच्या दैनंदिन जीवनातलं सांगावं. मी जिकडून आलो आमच्या इचलकरंजी भागातून, तिथं मारवाडी समाज आहे बऱ्यापैकी, सगळे कापडाचा व्यवसाय करणारी मंडळी आहेत. मी बघितलेला एक प्रकार सांगतो. ते कृष्ण भक्ती करतात, दिवसभर व्यापार करतात, व्यवहार करतात आणि संध्याकाळी ज्यावेळी त्यांचं दुकान बंद करून घरी जाण्याची वेळ येते त्यावेळी ते पुन्हा एकदा संध्याकाळी भगवंताची पूजा करतात. आणि पूजा करत असताना देवासमोर हात जोडतात, म्हणतात देवा आज दिवसभरामध्ये एवढं एवढं खरं बोललो आणि एवढं एवढं खोटं बोललो.
एवढं खरं बोललो, एवढं खोटं केलं, एवढं मिळवलं, एवढ्यामध्ये मी फसवलं. जे काही केलेलं पापही देवाला सांगतात आणि पुण्यही देवाला सांगतात. काय तसंच करावं. माणसानं केलेलं पापही देवाला सांगावं. पुण्य नाही सांगितलं तरी चालेल, देवाला सांगावं नाही तरी संतांना सांगावं. आपण त्या पापातून काय होतो? मुक्त होतो. पापाला प्रायश्चित्त काय आहे? पापाला पश्चाताप हेच काय आहे? पापाला अनुताप हेच प्रायश्चित्त आहे. आणि तो अनुताप व्हावा. काय करत नाही त्याच्याकरता माणसं? एक सांगू का? श्रीमंत माणसं आहेत, काय करत नाहीत. त्यांना माहिती आहे पाप असलं की माणसाला झोप लागत. पापी माणसाचं तुम्हाला साधं लक्षण सांगतो, लक्ष देऊ नाही का? असमाधानी असणं हेच पापाचं लक्षण आहे. माणूस पापी आहे कसा ओळखायचा? तो असमाधानी आहे याच्यावरून ओळखायचा की तो. अजून सांगू का? माणसाचं पाप हे लपत ते भोगायला येतं. कसं येतं? केले कर्म झाले त्याचे. काय असतं? दवाखान्यामध्ये माणसं आजारी पडतात. आजारी पडल्यानंतर डॉक्टर सांगतो, साखर कारखान्याचा चेअरमन असला तरी सुद्धा डॉक्टर सांगतो, गरज पडली पैसे खा, साखर खाऊ. कळतंय का कीर्तन? पैसे खा पण साखर खाऊ. याला काय म्हणायचं? पाप. श्रीमंती उतू जाती आहे पण चहामध्ये चमच्याभर साखर सुद्धा खायला मिळत. याला काय म्हणायचं? अजून पुढं सांगतो. तुम्ही सगळे पेशंटला बघायला दवाखान्यामध्ये जात असाल. प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनातला भाग आहे. दवाखान्यामध्ये पेशंट असतो, अंथरुणामध्ये पडलेला असतो. त्याला डॉक्टरांनी सांगितले काही खायचं, ते फक्त सलाईनवर असतं, गोळ्या औषधावर असतं. बघायला जाणारी माणसं रिकाम्या हातानं जात त्या पेशंटला बघायला सफरचंद घेऊन जातात, चिक्कू घेऊन जातात, संत्री घेऊन जातात, मोसंबी घेऊन जातात. अजून लय काय काय सांगितलं असतं पण तुमच्या तोंडाला पाणी सुटेल. सगळी घेऊन जातात. बरं, ती जाताना दोन्ही पिशव्यात घेऊन दवाखान्यामध्ये जातात. मग ते बेडवरती ते झोपलेलं असतं. त्याच्या शेजारी सेवेला एक माणूस असतो. मग काय करतात? त्याच्या हातामध्ये देतात. आणणारा म्हणत असतो, सफरचंद कापून देऊ का? ते म्हणतं नको. संत्री देऊ का? नको. नारळ पाणी देऊ का? नको. डॉक्टरांनी काही खायला सांगितलं. झालं. बघणारा बघतो, 5 मिनटं बसतो आणि निघून जातो. आता खरा कार्यक्रम चालू होतो. जे शेजारी बसलेलं असतं ते काय करतं? त्याच्या समोर सफरचंद काढतं, त्याच्या समोर कापतं. ज्याच्यासाठी आणलंय ते बघत असतं आणि हे त्याला दाखवू खात असतं. याला म्हणायचं कशा करता सांगतोय? पाप हे सहज होतं, करावं लागत नाही. शरीरापेक्षा डोळ्याचं पाप. पुढं सांगू का? उघड्या डोळ्यानं जेवढं माणसं पाप करत नाही तेवढं डोळे झाकून करतात. आज महाराष्ट्रामध्ये सांगायची गरज आहे. अंगी लावणिया राख डोळे झाकुणी करते पाप, डोळे झाकुणी करते पाप, डोळे झाकुणी करते पाप. अंगी लावूनिया हात डोळे झाकून करते पाप, डोळे झाकून करते पाप, डोळे झाकून करते पाप. हो, आज समाजाला कुणाला साधू म्हणावं आणि कुणाला भोंदू म्हणावं कळत नाही. भोंदूला साधू म्हणू नका, कोणाला साधू म्हणावं कळावं. आज महाराष्ट्र ज्ञानोबा तुकोबारायांचा आहे. माणसं गाता वाचत नाहीत, ज्ञानेश्वरी वाचत नाहीत म्हणून कोणाच्या तरी भोंदू बाबाच्या नादी लागतात आणि फसतात आणि परत डोकं बडवून. आज महाराष्ट्रातली परिस्थिती अतिशय वेगळी आणि विचित्र आहे. लोकांना कळत नाही. ज्ञानोबा तुकोबारायांनी 700 वर्षापूर्वी सांगावं, कुणाला साधू म्हणावं, कुणाला संत म्हणावं. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांचा हेत विठ्ठली,
ज्यांचा हेत विठ्ठली तेची संत ज्याचा हेत विठ्ठले ज्याचा हेत विठ्ठले ज्याचा हेत विठ्ठले नेणते काही टाना टोणा नामस्मरणा कोणाला संत म्हणावं. काय होतं, हातातनं काहीतरी काढून दाखवले की लोक झाला संत. एक सांगू का, महत्वाचं सांगतो, लक्ष देऊन ऐका. संत हातातनं काही काढून दाखवणारा संत नसतो, लक्षात घ्या. हातातनं काही काढून दाखवणारा संत नसतो, उलट आपल्या हातामध्ये काय आहे हे दाखवणारा. हातातनं काहीतरी काढून दाखवणाऱ्याला संत म्हणू नका, आपल्या हातात काय आहे हे दाखवणाऱ्याला. ज्ञानोबा तुकोबाराय संत काय आहेत, त्यांनी आमच्या तुमच्या हातामध्ये काय आहे हे सांगितलं. मुखी नाम हाती. म्हणून हातातनं काहीतरी काढून दाखवणाऱ्यांच्या नादी लागू नका. एक सांगू का, कळत नाही. माणसानं कावळ्यासारखा असावं पण बगड्यासारखा असू नये. कीर्तन बारीक आहे का, ऐकताय ना तुम्ही सगळे. कावळ्यासारखं असावं पण बगड्यासारखं असू नये. कावळा आणि बगडा याची जर दोघांमध्ये जर आपण विचार केला तर त्या बगड्यापेक्षा कावळा हा प्रामाणिक आहे. तो कसा आहे, बगड्यापेक्षा. बगडा वरून पांढरा आहे पण आतून कसा आहे. बगड्यानं केलेलं ध्यान हे देवा करता का त्या माशा करता. बगडा वरून पांढरा असला तरी बगडा आतून कसा आहे, काळा आहे. त्या बाबतीमध्ये कावळा आतूनही काळा आणि बाहेरूनही. माणसानं जसं आतून आहे तसं बाहेरून असावं. आतून एक आणि बाहेरून एक असं असू. म्हणून वरच्या रंगाला भुलू नका. कोणाला साधू म्हणावं, कोणाला संत म्हणावं. ज्ञानोबा तुकोबारायांची आम्हा तुम्हाला परंपरेने आम्ही तुम्ही कोणातरी नादी लागून भटकतोय, भरकटतोय, हे दुर्दैव आहे. तुकोबारायांनी समाजातली अवस्था बघितली आणि भगवत प्राप्ती करता ज्याच्या अंतकरणामध्ये अतीव तळमळ आहे असा साधक तुकोबारायांच्या जवळ आला आणि म्हणायला लागला, महाराज आम्हाला भगवंताची प्राप्ती करायची आहे, काय करावं. असं म्हणल्यानंतर महाराज त्याला आत्मप्रचितीनं रोख ठोक सांगतात, नको सांडू. काय गरज नाही म्हणले, नको सांडू अन्न. हे तुकोबारायांचे शब्द आहेत. नको सेवू, भगवंताची प्राप्ती पाहिजे ना. काही उपवास तापास करायची गरज. कीर्तन बारीक आहे का. उपवास करायचा आहे तो शरीराचा करू नका. उपवास करायचा आहे तो कसा करा. उपवास शब्दाचा अर्थ फार महत्वाचा आहे. उप अधिक जवळ, वास म्हणजे राहणं, भगवंताच्या जवळ राहणं, भगवंताच्या सानिध्यामध्ये राहणं, भगवंताच्या चिंतनामध्ये राहणं, या नामे उपवास आहे. तुकोबारायांनी सांगितलं, नको सांडू अन्न. काय शब्द आहेत, नको सेव. किती परमार्थ सोपा करावा. एक सांगू का, आपल्याला अवघड सांगितलेलं सोपं वाटतं आणि सोपं सांगितलेलं सोपा परमार्थ सांगितला. टाळ दिंड्या हाती घेऊनी नाचा, टाळ दिंडे हाती घेऊन नाचा, टाळ दिंड्या हाती घेऊन नाचा, टाळ दिंड्या हाती. सोपे वर्मा महा. कसं सांगितलं वर्म, ऐकताय का. सोपे वर्म आम्हा सांगितले, अवघड काही सांगितलं नाही, सोपं सांगितलं. टाळ दिंडी हाती घेऊन येण्याचा. पण आपल्याला अवघड सांगणारे, आता जरा कीर्तनामध्ये काही सांगितलं, काही नाही, 4 डझन केळी आणा, किलोभर खारका आणा, बदाम आणा, हे असं सगळं सांगितलं की लोकांना वा वा. काय असतं सांगू का, जेवढा डॉक्टर महागाचा असतो तेवढा त्यांना तो डॉक्टर. सोपं कळत नाही. सोपं आहे, खूप सोपं आहे. तो का म्हणे सोपे आहे. अहो याच्यापेक्षा सोपं काही तुकोबाराय म्हणले, अरे बाबांनो, इतका मोठा सोपा मार्ग असताना आड मार्ग नका जाऊ. आड मार्गाला जाऊ नका. अहो तुम्हाला जबाबदारी मी घेतो, नको सांडू.
काही गरज नको सांडू अन्न, नको सेवू वण. महाराज मग काय करावं? तुम्ही म्हणता वनात जायची गरज नाही, उपवास तपास करायची गरज नाही, मग आम्ही भगवंताच्या प्राप्तीकरता काय करावं? महाराज अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये सांगतात. नको सांडू चित्ती नारायण सर्वभोगी चित्ती नारायण सर्वभोगी चित्ती नारायण सर्वभूते चित्ती नारायण. नको सांडू अन्न नको सेवुवन चित्ती नारायण सर्वभोगी चित्ती नारायण सर्वभोगी चित्ती नारायण सर्वभोगी. नको सांडू अन्न नको सेवुवन चित्ती नारायण सर्वभोगी चित्ती नारायण सर्वभोगी. वा. सगळ्यांना विनंती, काय करायचं? सगळ्यांनी जोरात टाळी वाजवा आणि गोड भजन करायचं. हां, कीर्तन काय माझे एकट्याचं नाही, आपल्या सगळ्यांचं आहे. सगळ्यांनी भजन करा, हाताने टाळी वाजवा आणि सगळ्यांनी अगदी या नाम समाधीमध्ये सगळ्यांनी अगदी सहभागी व्हा. विठोबा रखोमा जय जय विठोबा रखोमा. टाळी वाजवा. हे बघा, एक टाळी, एक टाळी, एक टाळी, एक टाळी. जय जय विठोबा रखोमा तुका पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज जगत तुकाराम महाराज की जय. बारकुमार 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 कुमार रोबार 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 कुंडली कवरदे हरी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान जय टाळी वाजवा, टाळी टाळी. जय 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 कुंडली कवरदे हरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. उडी हा हाला 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 हाला. कुंडली कवरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की स्वामी ज्ञानेश्वर महाराज सियावर रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान. टाळ पकवाज, टाळ पकवाज, टाळ. हा, एक दोन. हा 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 हा.
साथ हा 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 कुंडली गवरदे देव पंढरीनाथ भगवान की जय. वा वा या मुलांकडे एकदा टाळ्या वाजवा, जोरात टाळ्या वाजवा. खरंच समाधान वाटलं. काय सांगतो, कुस्ती रंगण्याकरता काय असावं लागतं? दोन पैलवान एका वयाचे लागतात आणि एका वजनाचे लागतात, तर कुस्ती रंगते. मी कीर्तनाला बऱ्याच ठिकाणी जातो, पण माझ्या वयाचा एकही पैलवान मला दिसत. पण या ठिकाणी भाग्य आहे, सगळी तरुण मुलं आहेत, संस्थेतली महाराज आहेत, त्यांनी तयार केलेली आहेत. खूप कौतुक आहे. साथीलाही अगदी महाराज आहेत, माझ्या वयाचेच आहेत. त्यांनी चांगलं कीर्तन निभवून नेलं. त्यांच्याकरता एकदा जोरात टाळ्या वाजवा. काय असतं, कीर्तनाला साथ करणं हे जावे त्याच्या वंशात, तेव्हा बोवा कुठला येईल आणि काय म्हणल हे सांगता येत. त्यामुळं खूप कौतुक आहे. पण खाली बसलेल्यांनी काहीच भजनामध्ये केलं. मी टाळ्या वाजव म्हणत होतो, टाळ्यासुद्धा काहींनी वाजवल्या नाहीत. आता काय करायचं? आता नका वाजवा, आता मी सांगतो, आता मी सांगतो तेवढंच करा. महिला मंडळी सगळ्या, हां, अगदी मागं बसलेल्या, मधी बसलेल्या, पुढं बसलेल्या, अगदी सगळ्यांनी. पुरुष मंडळी, टाळकरी मंडळी सगळ्यांनी शांत बसा. फक्त महिला मंडळी, हां, तुम्ही माझ्यापासून जरी दूर असल्या तरी माझं लक्ष तुमच्याकडे आहे. तुम्ही एका सुरामध्ये, एका आवाजामध्ये, मोठ्या आवाजामध्ये, मोठा आवाज कशा करता म्हणतोय? लाडकी बहीण. लक्षात आलं का? म्हणून लाडकी बहीण आहे म्हणल्यानंतर तर आवाज मोठाच आला पाहिजे. सगळ्या महिला मंडळींनी मोठ्या आवाजामध्ये, मी 1 2 3 म्हणलं की पुंडली कवरदरीचा मोठ्यानं गजर करायचा बरं का. पुरुषांपेक्षा तुमचा आवाज हा मोठाच असला पाहिजे. लक्षात आलं? सगळ्यांनी एका सुरात मोठ्या आवाजात म्हणा. चला 1 2 3 सुरू. मागून आवाज आला, पुढच्या म्हणनातच. काय पुढच्यानी मागच्यानं वकीलपत्र दिलंय का? तुम्ही व्हा पुढं, आम्ही हाय मागं, असं आहे का? असं करू नका. मिळून म्हणा बरं. परत एकदा तुम्हाला, हां, चला 1 2 3 सुरू. तरी लोड शेडिंग मध्येच आहे अजून. आता पुरुष मंडळींचा आवाज ऐका. आता ह्यांना सांगावं लागणार नाही. काय असतं, घरात आवाज वाढवता येत नाही, इथं आवाज किती पण वाढवा, जबाबदार मी. पुरुष मंडळी, हा, मोठ्या आवाजात. चला 1 2 3 सुरू. वा वा वा. परत एकदा तुम्हाला म्हणायचंय का महिला मंडळी? चला तुम्हाला अजून एकदा संधी. मोठ्यानं म्हणा, यांच्यापेक्षा आवाज तुमचाच असला पाहिजे. उद्या गावात कोणी म्हणलं आवाज कुणाचा, लक्षात आलं का? तुम्ही मागं का राहताय? चला 1 2 3 सुरू. नाही, याच्यामध्ये पुरुष मंडळींचा जाहीर विजय झाला. एकदा पुरुष मंडळींकरता टाळी. सगळ्यांनी मिळून एकदा म्हणा. पुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठोबा रखुमा. जय जय विठोबा रखुमा. जय जय विठोबा रखुमा. टाळी वाजवा, टाळी वाजवा. जय जय विठोबा रखुमा. जय जय विठोबा रखुमा. जय जय विठोबा रखुमा. जय जय विठोबा रखुमा. जय विठोबा रखुमा. जय जय विठोबा रखुमा. जय जय विठोबा रखुमा. कुंडली कवरदे श्री ज्ञानदेव.
हेच कीर्तन आहे. याच्यापेक्षा दुसरं अजून कीर्तन तरी काय? बोलायचं तरी कशा करता? तुम्ही भजन करावं याच्याकरताच आम्हाला बोलायचं. हा श्रीमंत संप्रदाय आहे, त्याची जाणीव ठेवून या संप्रदायाकरता आपण त्याच्या वाढीकरता काय असतं, एकट्यानं परमार्थ करण्याला महत्त्व नाही. तुम्ही परमार्थ करत असताना किती जणांना प्रवृत्त करता याला फार महत्त्व आहे. हे आपल्याला वाढवायचं आहे. इवलेसे रोप लावी रे, 27 वर्ष झाली रोप लावलेलं आहे, त्याचा आता वाढ होत झालेली, अजूनही वाढावं, त्याला फळं फुलं यावीत. मोगरा फुलला, मोगरा फुलला. त्यातली एक माझी कीर्तनरूपी सेवा आज या ठिकाणी तुम्हा सर्वांच्या चरणी अर्पण करतो. खूप आनंद होतोय. खरं तर थांबावं असं वाटत नाही, कारण का सांगू का, माझी ये जातीचे मज भेटो कोणी. अगदी महाराज समोर बसलेले आहेत. हा ओंकार सिंग बापू महाराज अगदी समोर बसलेले आहेत. खूप बरं वाटलं. काय असतं, ऐकणारे अधिकारी असतील तर बोलणाऱ्याला काय होतं, आनंद होतो. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी दुबळा अर्चित सेवक. खूप आनंद झाला. महाराज आहेत या कीर्तनाला उपस्थित, तुम्ही सर्वजण आहात. अगदी ही छोटे बाळ गोपाळ संस्थेतली मुलं आहेत. महाराज तुमचं नाव सांगा एकदा. सचिन महाराज. अतिशय गोड पकवाज बाजूला महाराजांकरता एकदा टाळी वाजवा. काय असतं, पकवाज वाजवणं वेगळं आणि पकवाज बडवणं वेगळं. अलीकडे बऱ्याच लोकांना पकवाज बडवणं हेच वाजवणं वाटतं, पण महाराजांचा अतिशय आवाज हात गोड आहे. खूप सुंदर. मला जशी हवी होती तशी पोषक साथ केली महाराजांनी. मुलांवरती चांगले संस्कार केलेले आहेत. हीच आपल्या परमार्थाची पुढची पिढी आहे. या मुलांकडे बघितल्यानंतर यांच्यामध्ये तुम्हाला तुमची मुलं दिसली पाहिजेत. आता तुम्ही सगळे कीर्तनाला आलेले आहात, एक लक्षात घ्या, या कीर्तनाचा परिणाम कधी, पुढच्या वर्षीपर्यंत आपलं एक तरी लेकरू कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभं असावं, हा संकल्प करा. हे स्वप्न बघा. तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय आपल्या मुलांना संस्कार द्यायचे ते हे द्यायचे आहेत. परवा एक जणाला म्हणायला लागला, महाराज आम्ही आमच्या मुलाला कशा करता हरिपाठ म्हणायला लावू, कशा करता ज्ञानेश्वरी वाचायला लावू, कशा करता कीर्तनाला घेऊन येऊ. मी म्हणलं, हे बघ म्हणलं, तुझ्या मुलाला जर नाही ज्ञानेश्वरी वाचायला लावली, तुझ्या मुलाला जर नाही संस्कार दिले, काय होईल? तुझा मुलगा शाळेमध्ये जाईल, चांगला शिकेल, उच्च शिक्षित होईल, चांगल्या नोकरीला लागेल, नोकरीनिमित्त परदेशामध्ये जाईल, आणि एकदा परदेशामध्ये गेला तू मेला तरी पेटवायला परत माघारी येणार. काय गरज आहे? मुलांनी शिकावं, उच्च शिक्षित व्हावं, मोठ्या पदावरती जावं. पण एक लक्षात घ्या तरुणांनो, कर्तृत्व जरूर करा, पण कर्तृत्व करत असताना कर्तव्य विसरू नका. आणि वारकरी संप्रदाय हा कर्तव्याची जाणीव करून देणारा संप्रदाय आहे. म्हणून आपल्या मुलांवरती हे संस्कार टाकणं ही पालक म्हणून आमची तुमची जबाबदारी आहे. हा संकल्प करा. पुढच्या वर्षीपर्यंत एक तरी लेकरू आपलं या मुलांमध्ये टाळे घेऊन उभं पाहिजे आहे. तोच खरा परमार्थ आहे. ही जाणीव सगळ्यांनी ठेवून झालेली सेवा तुम्ही सर्व श्रुतिसज्जन मायबाप टाळकरवृंद मृदुंगाचार्य गायनाचार्य माझ्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करून सेवेला इथंच पुनर्मितो करविली. तेशी केली गटगट वाकडी किरणी देवजाणी फोडिले भांडार धन्याचा माल मी तव हमाल भारवाही. तुका म्हणे चाली झाली चहू देशी उरला कशी खरा माल. अहो श्रोते वक्ते सगळेजण बरे परखुण बांधा गटी बोली लोते काही तुमची हिता वचन निणता क्षमा कीजे. वाट दावी तयार न लगे रुसावे अतित्याई जीवे नाश पावे कळेना कळेजा धर्म आई काय सांगतो रिवर माझ्या विठोबाचे नाम 88 उच्चारा. सगळे एकदा भजन करा. नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई बोला. नामदेव
राजराम तुका म्हणे नका पुसो वेळो वेळा तुका म्हणे नको पुसो वेळो वेळा तुका माने कुसमिना वेळो वेळा तुका कुसमिना उपदेश वेगळा उरला नाही उपदेश वेगळा उरला नाही मातेची खांदे बाळने मातेची खांदे बाळने उपदेश वेगळा उरला नाही उपदेश वेगळा उरला नाही मातेच्या बाळने सीना मातेच्या खाली बाळने सीना भावनाच्या भिळा मुडाविया भावनाच्या भिळा मुडाविया मातेच्या खाली बाळने मातेच्या खाली बाळने भावना भिना त्या मुडा भिना भावना भावना भिना भावना भिना मुंडा भिना भावना भावना मुंडावया
विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.